जे एक भैयू महाराज होते, ज्यांचे आश्रम खूप मोठा आश्रम होता. सगळे महाराष्ट्राचे सगळे मोठे मंत्री, इनफॅक्ट नरेंद्र मोदीजी साहेब पण तिकडे येत होते. आणि माननीय स्वर्गीय जे माझे सासरे आहे गोपीनाथ मुंडेजी, ते पण येत होते. आणि त्या हां, एमपी मधल्या आश्रमामध्ये इंदोरमध्ये. इंदोर. इंदोरमध्ये आमचे घरचे जवळ होता तो आश्रम. आणि तिकडे आले होते, तिकडे आमची भेट झाली. पण कशी भेट झाली, म्हणजे का समोरासमोर तुम्ही आलात, काही बोलणं झालं होतं? नाही, काय बोलणं झालं नाही होता आमची. जसंच मी आश्रममध्ये गेली, आणि फॉर्च्युनेटली काय झालं ना, की मी आश्रममध्ये जात पण नाही होती. आणि मी हे जे बाबा बाबा असते त्याच्यावरती माझा काहीही विश्वास नाही आहे. मी कोणालाही मानत नाही. पण माझी आई दर दिवस जायच्या त्या आश्रममध्ये. त्यांनी सांगितलेलं, आज तू चल माझ्यासोबत, तुला काहीतरी मतलब आहे ना, अच्छा आशीर्वाद मिळेल. आणि तू असे, मी असे पोरांना सारखे जगायचे त्यावेळे. हां, तो माझी आईला मला माझी माझी खूप असे काळजी होत होती त्यावेळे, की अशी मतलब आहे ना मुलांसारखी जगती. हां, तो कसं काय करू मी तिला, अशी ओरडती, कोणावरती झगडती, असं माझा कॅरेक्टर होता. तो तिने सांगितलं माझी आईने, की तू चल माझ्या सोबत. तो मी गेली त्यांच्यासोबत, की चलो आज चलते मम्मी के साथ. तो त्यावेळी जसंच मी गेली त्यांच्यासोबत माझी टक्कर झाली आणि मी खाली पडली. धनंजय मुंडे. हां. आणि कसं पण मतलब एक असं फिल्मी सारखा झाला. आणि नंतर आम्ही दोनों सोबत बसले. हां. आणि मी काय असे खूप मी असे जसं सांगितलं, की मुलासारखे असे वागणूक मी करत होती अगोदर. तो मला असं चीड येत होती आणि मी बाहेर गेली. तो माझ्या पाठीमागे आले. हां. आणि मला कार्ड दिला, की तुला तुझ्या किस्मत तुझ्या तेरी चांगली करायची आहे, तर तू या नंबरवरती कॉल कर. तर मी सांगितलेला, अरे कार्ड फाडून त्यांच्या तोंडावर मारला आणि सांगितला, तुझी किस्मत बुरी झालेली आहे, त्याच्यासाठी तू मला हे कार्ड दिलेलं आहे आणि मला तुम्ही खाली पाडलं. आता तू बघ तुझ्यासोबत काय होणार आहे, असं मी सांगितलं. मतलब एक झगडेचे आमची जे आहे, भांडणातून आमचा मिलाप झालेला आहे. किती साल होतं ते? 1996, 29 डिसेंबर 1996. तारीख पण लक्षात आहे तुमच्या? हां, कसं विसरू शकते मी. 16 वर्षाची आयुमध्ये जरी कोणी मुलगीला कोई मुला भेटते, तो ते विसरू शकत नाही कधीही. 7 जन्ममध्ये मी विसरू शकत नाही ते डेट. आणि त्यानंतर तुम्ही मुंबईला आलात? नाही, त्यानंतर नाही. त्यानंतर खूप ऑब्स्टिकल्स आले, खूप मोठी गोष्ट आहे. पण फिर आमचं लग्न झालं 98 मध्ये. त्यानंतर फिर मी मुंबईमध्ये आली. अच्छा. पण तुम्ही मुंबईत आलात तेव्हा मग पुन्हा धनंजय मुंडेंशी कॉन्टॅक्ट कसा आला तुमचा? नाही, लग्न झाल्यानंतर आम्ही दोघं सोबत होते ना. पण मग त्याच्या आधी, म्हणजे मध्ये एवढे 2 वर्ष गेली, तर हे 2 वर्षात कसं झालं? तुमची पुन्हा कधी भेट झाली? नाही, खूप आमचे ऑब्स्टिकल्स झाले. मी इतके थोडक्या टाईममध्ये बोलू शकत नाही. जसे की आमचे त्यावेळे पण माझी आईला पण हे लग्न मान्य नाही होता. त्याच्यासाठी खूप मतलब आम्हाला कष्ट करावं लागला. त्यांची आईला मंजूर होता, पण त्यांचे जे वडील आहे, वडिलांना मान्य नाही होता. त्याच्यासाठी आमचे जे 96 पासून 98 पर्यंत खूप ऑब्स्टिकल्स आले. तरी पण ते ऑब्स्टिकल्सला पार करून आम्ही लग्न केला. आणि त्यानंतर आम्ही 99 मध्ये आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहे. मग लग्न कुठे झालं तुमचं? इंदोरमध्ये. इंदोरमध्ये. म्हणजे कशा रीतीने लग्न झालं? कोण कोण उपस्थित होतं लग्नाला? वैदिक रीती से आमचं लग्न झालेलं आहे. एक मंदिर होता इंदोरमध्ये, तिथेच त्यांचे घरचे 2-3 लोक होते. त्यांचे जिजाजी, त्यांची बहीण आणि त्यांचे दोस्त लोक. आणि माझे घरचे पण 2-3 लोक होते. पूर्ण फॅमिली तो आली नाही होती, क्योंकि सगळ्यांना असं माहीत पण नाही होता. आणि माझे फ्रेंड सर्कल के 5-6 लोक होते. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही मुंबईत आलात आणि मुंबईत आल्यानंतर मग तुमचा संसार सुरू झाला का? धनंजय मुंडे पूर्ण वेळ राहायचे का तुमच्या सोबत? कसं होते तुमचं एकूण संबंध? पूर्ण वेळी राहत होते माझ्यासोबत.
आणि त्यानंतर कसं आहे ना, की मी पण जास्त जास्त इंदोरमध्ये राहत होती, क्योंकि माझी पण स्टडी चालू होती. मी 9th फेल होती ज्यावेळी मी धनंजय मुंडेला भेटली, त्यावेळी मी 9th फेल होती. पण ह्यांनी मला सांगितलं की नाही, तू इतकी मोठे व्यक्ती, मी वकील होणार आहे, लॉ केलेला आहे त्यांनी, तो मी वकील होणार आहे, मोठा वकील होणार आहे मी, तो तू असे पढे लिखे नवऱ्याची अशी अनपढ गंवार बायको चालेल नाही, तू पढ, अजून तू पढ पुढे. त्यांनी माझी स्टडी चालू करून दिली. तो मी 10th 12th सगळं मी केलेलं आहे त्यावेळी. तो मी पढत होते. तो मी जास्त जास्त इंदोरमध्ये राहायचे. हां, लग्नानंतर पण. आणि त्यांचा पण लॉ सुरू होता, तो त्या सिम्बॉयसिसमध्ये होते. पण हफ्तेमध्ये 2 वेळे या तो वो आते थे या तो मैं पूना जाती थी या बम्बई आती थी. ऐसे हमारा खूप अच्छा रिश्ता था. फिर हम लोग मुंबई में रहने लगे. मुंबई के बाद फिर मैं मतलब फर्स्ट ईयर में मुझे कुछ ऐसी बेकार बेकार बातें मालूम पड़ी. मुझे किसी ने झूठ बोला था कि सच बोला था कि मेरे पति का किसी और लड़की से अफेअर सुरू झालेला आहे तिकडे. तो ते ऐकून मी मतलब मी आपला होशोहवास मी खोबेटी आणि मी सांगितलेला नाही, मला तो काही नाही करायचं, पढाई मला अजून नाही करायचं आहे, है ना. मी धडक्कन तो होतीच अगोदर, पण मला अजून पढाई नाही करायची. तुमचे प्रेमामध्ये पडून मी 10th 11th 12th आणि BA फर्स्ट इयर केलेला आहे, पण आता मला नाही पढायचं आहे आणि तुम्हाला जरी मला ठेवायचं आहे तर तुम्ही सोबत ठेवा, नाही तर तुम्ही सोडा. तो त्यांनी मला परमनंटसाठी हे मुंबईमध्ये आणलं आणि तिकडे जून 2003 मध्ये आम्ही घर खरेदी केला. तिकडेच आम्ही राहिले आणि 2004 मध्ये मी प्रेग्नेंट झाली. 5 मध्ये आमचा मुलगा झाला. जे BJPचा स्थापना दिवस आहे 4/6/2005, त्या दिवशीही माझा मुलगा झालेला आहे. माझे नवरे पण त्यावेळे BJP मध्ये होते. हां. पण कहाणीमध्ये ट्विस्ट आला तो 2001 साली, जेव्हा त्यांचं लग्न झालं राजश्री. काहीही ट्विस्ट नाही. त्यांच्या लग्नाबद्दल मला काही माहित नाही होता. हे ट्विस्ट कधी झालेला आहे आणि त्यानंतर 2008 मध्ये माझी बहिणीसोबत असा घाणेरडा कृत्य झालेला आहे. त्यांनी मला सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे. तर माझ्या नवऱ्याने सांगितलं नाही नाही नाही, असंच फक्त मला पटवण्यासाठी असं करत आहे ती, मला माझ्यासोबत तिला लग्न करायचं आहे. अरे असं कसं होऊ शकतो. तो मी त्यावेळी विषप्राशन केला होता. हां. आणि त्यानंतर माझी आईला गोष्टी मालूम पडली, तर त्यांनी सांगितलं की मी हे पोलीसमध्ये जाणार आहे, कंप्लेंट करणार आहे. त्यांच्यावरती इतका प्रेशर टाकला की त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी पण आत्महत्या केली आईने. आणि त्यानंतर फिर चालेल, अभि आईचे नंतर सगळ्यांनी सांगितलं आता तू गप बस, एक मृत्यू झालेली आहे, तू पण विषप्राशन केला होता, आता शांत बस, तिला सोबत बोलू नका आणि तुम्ही दोघांचे संसार चांगली पद्धतीने जगा. तुमचे मुलाबाळा एकदम 1-1 वर्षाचे आहे, त्याच्यासाठी तुम्ही शांतपणे जगा. हे सगळी गोष्ट बघताना माझे हस्बंड मला मी इंदोरमध्ये होती त्यावेळे पण. हां, मुलींना घेऊन मी इंदोरमध्ये आईकडे रहत होती. तो के बहुत छोटे है ना बच्चे, इसके लिए यहाँ बम्बई में कोई संभालने वाला नहीं था. तो त्यावेळे पण परत माझे हस्बंड मला इंदोरकडून मुंबईमध्ये घेऊन आले आणि तिकडे घर खरेदी केला. राहिले आम्ही आज इतके वर्ष सोबत राहिले आम्ही आणि चांगली पद्धतीने आमचं घर खूप चांगली पद्धतीने चालत होता.